जेवणाची चव वाढवणारी आणि तोंडी लावण्यासाठी केली जाणारी भरली मिरची आज आपण बघणार आहोत। तर इथं बेसन न वापरता खास कुटाचा मसाला बनवून केलेली ही भरली मिरची आज इथं आपण बघणार आहोत। तर यासाठी इथे मी बाजारात मिळतात तशा लांब सडक हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर 4 मोठ्या मिरच्या मी इथं घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता याला आपण मधोमध काप करून घेऊया आणि याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। या बिया जर काढल्या नाहीत तर मात्र थोडासा तिखटपणा याच्यामध्ये राहण्याची शक्यता असते, त्यामुळे या बिया ज्या आहेत त्या आपल्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत। तर याच प्रकारे इतर बियाही या काढून घ्यायच्या आहेत। तर मध्ये कट मारून या बिया यातल्या काढून घ्यायच्या आहेत। बिया काढून झाल्यानंतर इथे आता आपण मसाला करायला घेऊया। तर इथे मी एका कुंड्यामध्ये भाजलेलं कूट घेतलेलं आहे। ते इथं 5 ते 6 चमचे आपल्याला इथं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे। तर प्रत्येकाच्याच घरात शेंगदाण्याचं कूट हे तयार असतं, तर तेच कूट इथं मी वापरलेलं आहे। तर 4 मिरच्यांसाठी 5 ते 6 चमचे हे कूट पुरेसं होतं। त्यामध्ये इथे आता मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा धनेपूड टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडासा गरम मसाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे थोडीशी लाल चटणी जी आपण जेवणामध्ये वापरतो तोच कांदा लसूण चटणीचा मसाला याच्यामध्ये वापरायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर याच्यावर थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची आहे आणि आता हे सगळे पदार्थ आधी आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे कोणत्याही बेसनाचा किंवा इतर कोणत्याही पिठाचा वापर आपण करणार नाही आहोत। तर इथे मी कूट हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये आणि थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल वापरायचं आहे। जे आपण नेहमीच्या जेवणामध्ये वापरतो तेच तेल इथे आपल्याला वापरायचं आहे। त्यामुळे मसाला हा व्यवस्थित मिक्स होतो आणि त्याचं बाइंडिंग जे आहे ते व्यवस्थित घट्ट होतं आणि मिरचीमधून हा मसाला बाहेर पडत नाही, त्यासाठी याच्यामध्ये आपल्याला इथे तेलाचा वापर करायचा आहे। आता पुन्हा एकदा तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून आपण आता मिरची भरायला घेऊयात। तर बऱ्यापैकी व्यवस्थित मिरची भरेल इतका मसाला आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे। हा जो भरली मिरचीचा मसाला इथं मी बनवलेला आहे त्याची चव जी आहे ती एकदम अप्रतिम लागते, त्यामुळे नक्की तुम्ही या कुटाचा वापर करून हा मसाला बनवून बघा, तुम्हालाही याची चव नक्कीच आवडेल आणि सगळ्यांनाही जी भरली मिरची आहे ती एकदम चविष्ट वाटेल आणि मिरची जी आहे ती इतकी चविष्ट बनते की पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतं। तर तुम्हीही ही मिरची नक्की बनवून बघा। तर इथे मी आता सगळा मसाला भरलेला आहे आणि जो राहिलेला मसाला आहे तोही आता या सगळ्या मिरच्यांमध्ये आपल्याला समप्रमाणात भरून घ्यायचा आहे। तर हा सगळा मसाला मी या मिरच्यांमध्ये भरून घेतलेला आहे। तर तुम्ही बघत असाल याचं स्टफिंग या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि आता आपण मिरची भाजायला घेऊयात। तर तुम्ही इथे बघत असाल पुरेपूर अशी व्यवस्थित मिरची मी इथं भरलेली आहे। तर याच प्रकारे या मिरच्या या भरून घ्यायच्या आहेत। आता आपण मिरची भाजायला घेऊयात। तर त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेलाचा घेतलेला आहे, मोठा चमचा भरून इथे तेल घेतलेलं आहे आणि हे तेल व्यवस्थित पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला या मिरच्या ठेवायच्या आहेत। मिरच्या ठेवून झाल्यानंतर याच्यावर झाकण लावायचं आहे आणि 2 मिनिटं व्यवस्थित त्याला वाफलून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच या मिरच्या आपल्याला उलटून घ्यायच्या आहेत। तर 2 मिनिटं व्यवस्थित वाफलून झाल्यानंतर मी इथे आता झाकण उघडलेलं आहे आणि ही मिरची जी आहे ती थोडीशी भाजलेली तुम्हाला दिसत असेल आणि ती मी आता उलटून घेतलेली आहे।
तर आता खालच्या बाजूनेही आपल्याला ही मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आणि आता पुन्हा एकदा झाकण लावायचं आहे आणि पुन्हा 2 मिनिटांनी आपल्याला ही मिरची उघडून बघायची आहे. आणि पुन्हा एकदा तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. आणि आता याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्याही आपल्याला व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत. तर या कडाही मी व्यवस्थित आता भाजून घेत आहे. मिरची उलटताना हात भाजण्याची शक्यता असते, त्यामुळे हात भाजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. तर तुम्ही बघत असाल इथे या पद्धतीने या मिरच्या साईडच्या बाजूनेही आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. आणि आता पुन्हा इथं मी झाकून यांना एक छान अशी वाफ काढून घेणार आहे. आता तुम्ही इथे बघत असाल सगळ्या मिरच्या या चारी बाजूने व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. तर अशी ही जेवणाची चव वाढवणारी भरली मिरची आपली बनवून तयार झालेली आहे. तर मी आता ही भरली मिरची प्लेटमध्ये सर्व करते आहे. तर बघितलं, फक्त शेंगदाण्याचं कूट आणि काही मसाले वापरून याचा चटपटीत मसाला जो आहे तो आपल्याला पटकन असा बनवता येतो आणि झटपट तयार होणारी ही भरली मिरची जेवणाची चव वाढवते आणि सगळ्यांनाच आवडते. ही मिरची तुम्ही चपाती किंवा भाकरी दोन्ही बरोबर खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठीही घेऊ शकता. तर तुम्हीही हे नक्की बनवून बघा ही मिरची आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. आणि सारिकाच देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका अशाच नवीन चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.